मोदी वयाच्या 8व्या वर्षी RSS मध्ये दाखल झाले. त्यांचं बालपण RSS मध्ये गेलं हे बोललं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी संघात विविध पदांवर काम केलं आणि प्रचारकही होते. मग त्यांनी पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाण्यासाठी 2 कार्यकाळ आणि तिसऱ्या कार्यकाळाचे 9 महिने पूर्ण होईपर्यंत का वाट बघितली, जाणून घेऊयात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम नागपुरात घेतले. नागपुरात आल्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते. मात्र आता तब्बल 11 वर्षांनंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत. येत्या 30 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी मोदी आणि डॉक्टर मोहन भागवत नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीम बागेतील स्मृती मंदिर येथील डॉक्टर केशव हेडगेवारांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहेत. स्मारक समितीच्या वतीने नुकताच वादात सापडलेले भैयाजी जोशी पंतप्रधानांचं स्वागत करणार आहेत. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदी संघ मुख्यालयाला भेट देत आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र यात दुसरं कारण पुढे येत आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसंदर्भात चर्चा. लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याने मोदी आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होऊ शकते. विद्यमान अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलाय, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा भारतीय जनता पक्षाला बहुमतासाठी 272 जागा मिळू शकल्या नाहीत, तेव्हा त्याची RSS सोबतची फूट जगजाहीर झाली. JP नड्डा तर म्हणाले होते की आता पक्षाला RSSची पूर्वीसारखी गरजही नाही. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मतदारांना हे पटवून द्यायला सुरुवात केली की तिसऱ्यांदा मोदी सरकार आलं तर ते संविधान बदलून आरक्षण संपवतील, तेव्हा या गोष्टींना काही अर्थ नाही हे पटवून देणारं कोणीच नव्हतं. त्याचा फटका भाजपला सहन करावा लागला आणि पक्ष 240 जागांवर घसरला. पक्षाला आपली चूक लक्षात आली आणि RSSची किंमत पुन्हा समजली. त्यानंतर विधानसभेत RSSने भाजपचा प्रचार केला असं नाना पटोले स्पष्टच बोलले. विधानसभेत महायुतीचा निकालही अपेक्षेपेक्षा चांगला राहिला. त्यामुळे भाजपला RSSची गरज आहे हे भाजपला स्पष्ट झालं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.